कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षाचे पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर क्रूरपणे हल्ला करून तिच्यावर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली। या भयावह घटनेचा देशभर निषेध होत आहे। याचा निषेध म्हणून ठाणे महानगरपालिकेचा कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या माड संघटनेने मंगळवार 13 ला मेणबत्ती हातात घेऊन काम बंद मूक निषेध आंदोलन केले। यावेळी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी सकाळी 9 वाजल्यापासून बाह्यरुग्ण विभाग, वैकल्पिक शस्त्रक्रिया, लॅब सेवा, वॉर्ड ड्युटी व शैक्षणिक क्रियाकल्प आदी सेवा बंद ठेवल्या होत्या। फक्त रुग्णालयातील आपत्कालीन सेवा सुरू होत्या, त्यामुळे त्या बंद सेवेचा नियमित तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांचे हाल झाले। यावेळी निवासी डॉक्टरांनी घटनेचा निषेध घोषणा देऊन सरकारने प्रत्येक रुग्णालयात निवासी डॉक्टरांना दर्जेदार निवास, योग्य वाढीव सुरक्षा, पूर्णपणे CCTV कॅमेरे, ऑन कॉल रूमची सुविधा व कोलकाता येथील घटनेतील सर्व दोषी आरोपींना अटक करण्याची व महाविद्यालय प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली। त्यामध्ये जी घटना घडलेली आहे खूप निंदनीय आहे आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व डॉक्टर म्हणून आणि तसेच एक माणूस म्हणून या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व डॉक्टर एकत्र आलेलो आहोत। आमची जी सेंट्रल मार्ट संघटना आहे त्या संघटनेनं बेमुदत बंद महाराष्ट्रात पुकारलेला आहे। बाकी नॅशनल लेवलच्या ज्या आमच्या डॉक्टरांच्या संघटना आहेत, रेसिडेंट डॉक्टरांच्या, त्यांनी पूर्ण देशामध्ये बंद पुकारलेला आहे। सर्वप्रथम या घटनेचा आम्ही आमच्या संघटनेतर्फे निषेध करतो। दुसरी गोष्ट, तिला लवकरात लवकर न्याय दिला पाहिजे, CBIची चौकशी झाली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये जे काही आरोपी असतील त्यांना कठोरातली कठोर म्हणजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, तिथलं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, कारण त्यांनी जर सिक्युरिटीची काळजी घेतली असती तर एका कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टरची हत्या, बलात्कार होऊन हत्या झाली नसती, त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। आणि आमच्या संघटनेनं एमर्जन्सी सेवा सोडून आपलं जे शिवाजी हॉस्पिटल आहे तिथं जे एमर्जन्सी केसेस आहेत त्या सोडून बाकीच्या सेवा सर्व बंद केलेल्या आहेत आणि हे आंदोलन इथंच नाही तर संपूर्ण देशात सुरू आहे आणि आम्ही आमच्या संघटनेच्या सोबत आहोत। त्या आरोपींना आमची मागणी आहे की लवकरात लवकर तपास करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, कारण तिथली जी घटना आहे तिला एवढं टॉर्चर करून मारण्यात आलेलं आहे। डोळ्यातून रक्त आलं होतं, तिच्या अंगावर एवढ्या जखमा होत्या, इव्हन मणक्याचे हाडसुद्धा टॉर्चर करून फ्रॅक्चर केलेले होते। तर याच्यावर शासनाने काहीतरी असा ॲक्ट आणला पाहिजे की याच्यानंतर एखाद्या महिला डॉक्टरला काम करताना अशी भीती नाही वाटली पाहिजे, तिला सेफ फील झालं पाहिजे। याच्यावर शासनाने तात्काळ काही ना काही कठोर कायदा आणला पाहिजे आणि आरोपींना शिक्षा झाली पाहिजे।